पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार, सुरुवात गोड केली आहे. वन बाउन्स बॉल सीमा पार, चौकार. टीम अमरक, तुमचा आवाज जास्त होतोय, जर आता आवाज जास्त केला ना, निलेश घरी जावा. निलेश, आवाज जास्त होतो टीमचा. आणि समोर जरा स्टेजच्या समोर गर्दी कमी करा प्लीज प्लीज. पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल चाललाय डॉट. एक सिंगल जरूर मिळेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक 5 आणि स्कोर बोर्ड 5 धावा धावफलकावरती आहेत. आई भाऊकाई देवी चषक 2025 मध्ये भव्य दिव्य क्रीडांगणावरती अगदी चांगलं क्रिकेट खेळायला गेला मॅच मध्ये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डॉट. ज्या खेळाडूला सकाळी करणनं अगदी धावा जास्त बनवल्या, त्याच खेळाडूने पुन्हा एकदा शांत ठेवल्या बक्यासारख्या प्लेयरला. झून एक डॉट. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॉल झाले आतापर्यंत 4-5 जावा खर्च झाल्यात या मॅच मध्ये. आज उंबरवाडी संघ जोमात आहे. आज ऐकणार नाहीये कोणाला देखील उंबरवाडी संघ. प्रेक्षक वर्ग पहा, आज या क्रीडांगणावरती गर्दी भरपूर होईल जसं संध्याकाळचं चित्र होणार. सर्व कळकेवाडी गावचे सर्व खेळाडू उपस्थित राहतील, सर्व रहिवासी असतील. एक बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळते इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बॉल आतापर्यंत झाले ते 5. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. काय गोलंदाजी केली आहे. बक्याला पूर्णपणे शांत ठेवला प्रवीणनं पहिल्या मॅच मध्ये चांगले ओव्हर टाकली, दुसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी जास्त धावा खाल्ल्या, तब्बल 29. या मॅच मध्ये कमबॅक कसा करायचा ना प्रवीण कडून शिकावं लागेल. हो 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 हो, डोळ्याची पापणी लवते की लवते. बॉल निघून चाललाय. सांगतोय प्रवीण, तू शेर आहे ना, मी सवा शेर आहे, मी देखील कमी नाहीये. आता मात्र जास्त बोलणं ऐकलंय वाटतं प्रवीणने. गॅप भरपूर पडला, प्रॅक्टिस केली वाटतं आणि इथून या मॅच मध्ये कमबॅक केलाय. आता या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये किती धावा रोखणार आहे हे नक्कीच आपण बघणार आहोत. सनी स्ट्राइक एंडला आहे. बॅटिंग आता चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. आणि इथून नक्कीच धावा करावा लागतील. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आई भाऊकाई देवी चषक 2025 सह भव्य दिव्य क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती आपण जरूर बघतोय तितक्याच वेगानं धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्क वरती विशाल. ओव्हर नंबर 2 मध्ये आला. वेळ जास्त घेऊ नका, यानंतर ब गटाला सुरुवात करायची आहे. सनीने 3 षटकार किंवा 3 चौकार लगातार मारले तर 100 रुपये कॅश प्राइज जरूर दिलं जाईल. पहिला आलाय की काय, मात्र बॉल गोष्टी क्षेत्रामध्ये फक्त मी एक सिंगल. नमस्कार, विजय पानेरीचा एक चांगला खेळाडू आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथून माननीय सन्माननीय आदरणीय सचिन पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. मोरणा क्रिकेट कमिटीचे मधले आपल्याला पाहायला मिळतं. सचिव अनुभव भरपूर आहे त्यांचा देखील संघ. एक क्वालिटी व्यक्तिमत्व, एक अतिशय चांगला व्यक्तिमत्व आमच्या सोबत जरूर नेहमी पाठीशी उभे राहणार सचिन पाटील, ते देखील उपस्थित राहिले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आई भाऊकाई देवी चषक 2025
पुन्हा एकदा गोलंदाज, हा बॉल जास्त बाहेर राहिलाय, टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर आला, वाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर हा बॉल निघून चाललाय, डॉट. चांगली गोलंदाजी आहे, एकदम टॉपच्या संघाला पूर्णपणे शांत ठेवलाय. मी आज सांगितलं, आज नौका संघ मला आज बघायला मिळणार आहे की काय. उंबरवाडी संघाने देखील भरपूर मेहनत घेतली आहे. या मॅच मध्ये काय चित्र असेल. विशाल, प्रवीण चांगलं क्रिकेट दाखवलंय, सनीला शांत ठेवलाय, बक्याला शांत ठेवलाय. ओहो हो, काय बॉलिंग आहे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल देखील फक्त एक सिंगल देऊन जातोय. धाव फलकावरती फक्त आणि फक्त 9 अँड स्कोर बोर्ड. बॉल झाले 3, अजून 3 बॉल शिल्लक आहेत. या षटकामध्ये विशाल 3 बॉल मध्ये धावा किती खर्च करणार. 3 बॉल अगदी अचूक टप्प्यावरती टाकलेत. या मॅच मध्ये काय होईल. 3 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज यार, हा बॉल पुढे येऊन घेतलाय, आता थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पार येतोय, सनीच्या बॅट मधून स्ट्रेप आउट झालाय, षटकार. पुढे घेण्याचा प्रयत्न, हा बॉल हवेमध्ये आहे, जेलची शक्यता आहे. हनुमंतला कॉल द्यायचा होता, कॅच झाली असती, चुकी केली आहे राहुलने आणि केला जेल ड्रॉप. हनुमानला कॉल देणं गरजेचं होतं आणि हनुमंतला एवढा एक्सपिरियन्स आहे तर सांगणं गरजेचं आहे. कॅच घेणं भरपूर महत्वाचं आहे. अशी चूक करून चालणार नाहीये हनुमंत, कारण तुम्ही जर कॉल केला असता तर विकेट जरूर मिळाला असता. मात्र राहुल थोडस आपल्याला पाहायला मिळतात, थोडस मागे आला. बॉलचं जजमेंट जमलं नाहीये. बॉल आतापर्यंत झाले मैदानाच्या आतमध्ये, ते मात्र 5-17 धावा फलकावरती आहेत. 9 वरून डायरेक्ट धावा वाढतायत. हलक्या हाताने घेऊन काढलाय, मिड ऑनला असे रक्षक आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन वरून हनुमंत याला 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल, थ्रो थोडासा लेट आला आणि तोपर्यंत धावसंख्या धाव फलकावरती 19. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल झाले, 19 धाव फलकावरती. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अगीच मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धाव फलकावरती 19. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता हनुमनला गोलंदाजी चांगली करावी लागेल. बक्याला भरपूर वेळ शांत ठेवलाय, सर्वजण एन्जॉय घेत आहेत. आपल्याला पाहायला मिळतं बोर्डा क्रिकेट असोसिएशन आईभाऊ कैदेवी 3 लगातार ठोकले तर लक्ष्मण पवार एक ब्रँड व्यक्तिमत्व आहे, 501 मिळणार. पहिला आलाय आणि हिथून बॉल सीमारेषा पार. सुरुवात झाली चालू, पूर्णपणे शांत ठेवलं होतं, आता कुठेतरी वातावरण गरम केलंय. बॉल सीमा पार येतोय, उत्तुंग भरारी घेतली आहे, षटकार. संदीप वरांडे देखील सामना एन्जॉय करतायत, सकाळपासून हजेरी लावली आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या धाव फलकावरती 25 धावा. अजून एक काऊन दिलाय. बॅट ऑफ द साऊंड, बिग 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 निघून जातोय, उत्तुंग भरारी.
बॉल सीमा पार, फक्त ढगात बघायचं. षटकार, रुकेगा नाही, ठोकेगा साला, झुकेगा नाही. बक्या सांगतोय मी थांबलो नाहीये, मी अजून बाकी आहे. ही ट्रेन बुलेट आहे, ही लोकल नाहीये. बॉल सीमा पार, षटकार, क्वालिटी आहे. तिसरा आला तर 501. ओ हो हो हो, असलाय त्रिफळा उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद. बक्याला पाठवलाय माघारी. लक्ष्मण पवार थोडेसे टेन्शन मध्ये होते, गेला तर 500 जातील, मात्र या माणसाला गम नाहीये. हा माणूस पैशासाठी कंजूस नाहीये आणि इथून ताकद लागते, दम लागतो. जरूर पैसा सर्वांकडे आहे, पण बाहेर काढणं ताकद लागते आणि जरूर प्रत्येक खेळाडूला खुश करण्याचं काम लक्ष्मण पवार नेहमी करत असतो, आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच मानाई देवी स्पोर्ट्स दीक्षी आणि जनाई ज्योतिबा स्पोर्ट्स नाटोशी टॉस साठी यायचंय. रिपोर्ट करा प्लीज, वेळ घेऊ नका. आणि हे प्राइस कंटिन्यू असणार आहे. सागर साठी देखील आहे. मागच्या मॅच मध्ये सागरनं पहिला बॉल षटकार, लगातार 3 चौकार, परत एक षटकार, एक षटकार, म्हणजे असे टोटल 3 षटकार 3 चौकार ठोकले. फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉइड, लागोपाठचा दुसरा मासा गळ्याला लागलाय. विकेटचं पतन. आता स्वतः कॅप्टन जय मैदानाच्या आतमध्ये. टीम दीक्षी आणि टीम नाटोशी दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. प्लीज वेळ घेऊ नका. 31 धावा फलकावरती आहेत. हॅट्रिक बॉल, पहिली हॅट्रिक या स्पर्धेमधली होणार का पूर्ण? आणि जयेश मराठे स्ट्राईक एंडला, संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतं. हनुमान हॅट्रिक घेणार का? हा बॉल आणि हो 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 हो, पहिली हॅट्रिक कंप्लीट केली आहे. तो नाव आहे हनुमान, देव आहे देव, आणि देवाने हॅट्रिक घेतली आहे. आणि इथून आपल्याला पाहायला मिळतोय उंबरवाडी संघ आज जोमात आहे. आज कोमामध्ये घालवणार का अमरेकला? या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. 5 बॉल 31, एक बॉल शिल्लक आहे. 500 रुपये टीमच्या टीम कडून, रणजित कडून 500 आणि पंकज यांच्याकडून 500. म्हणजे हनुमंत 1000 मिळाले. आजचा दिवस भरून निघालाय. आज सुट्टी आहे, मात्र आजची हजेरी काढली. 5 बॉल झालेत, 31 धावा झाल्या. अजून एक बॉल शिल्लक आहे, शेवटचा. बॉलिंग मार्क वरती हनुमान. स्ट्राईक एंडला फलंदाज वैभवनी बॅट राशी उघडली आणि हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे आणि बॉल निघून चाललाय. चौकार येईल. 4 धावा. 35 झालाय. 36 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये. 36 करायचे आहेत. 36 धावा, 18 बॉल 36. फक्त या मॅच मध्ये 6 षटकार मारायचे आहेत 18 बॉल मध्ये. हे काम करावं लागेल टीम उंबरवाडी संघाला. त्या स्ट्रॅटेजीने जर खेळले तर नक्कीच हे 6 षटकार जाऊ शकतात. आपल्याला जरूर पाहायला मिळतंय प्रत्येक ओव्हर मध्ये फक्त 2 मारायचे संदीप वरंडे, आणि इथून ही मॅच जरूर जिंकू शकतात. आपल्याला पाहायला मिळतंय ही मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल. 18 बॉल 36 ची गरज. टीम नाटोशी, टीम दीक्षी, अर्जुन दादा कुठे असतील त्यांना ओढून आणा, कारण कॉल नाटोशीचा स्विंग द कॉइन. टॉस कोणाच्या बाजूने आहे लगेचच सांगायचं आहे. टॉस नाटोशी जिंकला. डिसिजन काय? बॉलिंगचा डिसिजन बॅट फर्स्ट म्हणजे इन्व्हाइट केलाय ते मात्र दीक्षी संघाला. नेक्स्ट मॅच नाटोशी. हे लक्षात घ्यायचं आहे, स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूनी जे काय असेल ते, बाकी कोणताही खेळाडू लाईनअपने आतमध्ये दुसऱ्या बाजूनी आला नाही पाहिजे. दीपक, हे लक्षात घ्यायचंय, फक्त डाव्या बाजूनी आणि उजव्या बाजूनी. सकाळपासून सर्वांसाठी एकच नियम आहे, डाव्या बाजूनी नाही तर उजव्या बाजूनी. उजव्या बाजूला सावली आहे, इकडे जरी आलात तरी हरकत नाही आहे, हे लक्षात घ्या. सर्वांनी लाईनअपच्या मधूनच मैदानाच्या आतमध्ये यायचं. बॉलिंग मार्क वरती आता निलेशला काढतील या मॅच मध्ये. आता लक्ष 36 धावांचं आहे.
इथून मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल 36 ची गरज. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. इथून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल 18 बॉल 36. हनुमान क्षमता जरूर आहे. पहिल्या मॅच मध्ये 29 वैयक्तिक बनवल्या पहिल्या ओव्हर मध्ये, पहिल्याच मॅच मध्ये. आता या मॅच मध्ये करायचे आहेत त्या मात्र धावा 36 म्हणजे 6 षटकार मारायचे आहेत टीम उंबरवाडी संघाला. ओहो, पहिलाच मारायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॉल निघून चालला. डॉट कनेक्ट झाला असता तर बिल्डिंग वरती पाहायला मिळाला असता, तर कनेक्ट झाला नाहीये. निलेश देखील तितकाच वेगवान गोलंदाज सीम आमरकचा. ओ हो 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 हो, पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. निघून चाललाय डॉट. हनुमंत हलत नाहीयेत की काय. इथून मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट दाखवायला लागेल. सूरज, तुमचं देखील उंबरवाडी देखील भरपूर बक्षिसामध्ये नाही आहे. जर इथून जर आज बाजी मारली तर बक्षीस जरूर मिळेल. टार्गेट अजून 35 धावांचं आहे. हा बॉल कॅच. सूरज करून ड्रॉप. जर प्रॉपर हातामध्ये आला असता तर कॅच जरूर झाली असती. आता 3 बॉल स्ट्राइक चेंज झाली. आता हनुमंतच्या बॅट मधून षटकार येणार का. 1 मिनिट थोडस अपडेट झालं नव्हतं. 4 बॉल झालेत. 2 बॉल शिल्लक आहेत. षटक क्रमांक पहिला चालू आहे. निलेशला निलेशची जर्सी द्या. अक्कीचं नाव सारखं तोंडामध्ये येत आहे. ओ हो हो हो, फलंदाज ओ यू टी आउट आवाज इथपर्यंत आला आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट जर घातली नसती तर वाईट मिळाला असता, मात्र कुठेतरी घाई केली आणि त्यानंतर हनुमंत ज्या खेळाडूवरती विश्वास होता तो बाहेर चाललाय. चला प्लीज वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन करायचं आहे. षटक क्रमांक 2 पहिलं चालू आहे. 2 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. दन करत सीमा रेषेच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. आता 12 मध्ये 30 म्हणजे प्रति षटकामागे 15 ची सरासरी. या मॅच मध्ये प्रत्येक षटकामागे 15 बनवाव्या लागतील. या पहिल्या ओव्हर मध्ये तर जास्त धावा आल्या असत्या. थोडस 2 ओव्हर मध्ये थोडस लक्ष कमी राहिलं असतं. मग आता 12 बॉल 30 समीकरण थोडस अवघड होईल की काय. श्रीकांत बॉलिंग मार्क वरती आहे. अमरक एक्सप्रेस इथून सनीने डोक्यावरती हात मारला. एवढी मॅच काढणं गरजेचं आहे. सनीला माहिती आहे इथून जर जिंकलो तर बक्षिसात जाणार. आणि अमरक असं आहे ना, सहजासहजी बक्षीस सोडत नाही, लक्षात घ्या. 12 मध्ये 30 करायचे आहेत. चला प्लीज वेळ घेऊ नका. 12 बॉल 30. श्रीकांत बॉलिंग मार्क वरती आहे. थांबवणार का. या ओव्हर मध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल श्रीकांतचा हवेमध्ये झेलचा कॉल होता.
मात्र झेल घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो. एक सिंगल इथून मिळेल, चांगली फटकेबाजी करणं भरपूर गरजेचं आहे. स्ट्राईकला जाईल रणजित पुन्हा एकदा, कारण बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय. एक सिंगल मिळाले. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 11 बॉल 29 इथून करायचे आहेत. श्रीकांत बॅटची कडा, फलंदाज बाद. रणजित बिग विकेट मैदानाच्या बाहेर. OUT आउट. इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून चांगलं क्रिकेट रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथून चांगलं खेळणं फार गरजेचं आहे. इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. इथून चांगलं क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती श्रीकांत. पुढे खेळण्याचा प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल निघून चाललाय. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय. बॉल आतापर्यंत झाले 4. अजून या बॉल अजूनही करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. ची गरज आहे. 8 बॉल 27 अजून करायचे आहेत. इथून आपल्याला पाहायला मिळत, आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा बॉल देखील निघून चालला डॉट. आता 7 बॉल 27 इथून करायचे आहेत. 7 बॉल 27 धावेची गरज. बॉल हवेमध्ये आहे, झेल खाली. क्षेत्ररक्षक दोन्ही हात खुलले. फलंदाज बाद. OUT आउट. विकेटचं पतन. आणि आता मात्र 6 बॉल आणि 27 धाव्या रोखण्यासाठी गोलंदाज कोणाला वापरणार आहे? अक्की नाहीये, मात्र बक्यासूरच येणार आहे पुन्हा एकदा 6-27 थांबवायला. (27) 6 बॉल 27ची गरज या मॅच मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 27 आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण 6 बॉल 27 करायचे. बॉल टफा पडल्यानंतर हा बाहेर राहिला. जास्त वाईट बॉलचा इशारा पंचांचा. बकासूर बॉलिंग मार्क वरती आहे. इथून बॅटिंग चांगली करावी लागेल या मॅच मध्ये. थांबणं गरजेचं आहे. धावा येणे. रणजित बाहेर आहे, हनुमंत बाहेर आहे. माही वरती जबाबदारी होती. आणि हा बॉल हवेमध्ये आहे. सागर स्वतः म्हणजे चुकी नाही. फलंदाज बाद. OUT आउट. विकेटचं पतन. अमरक संघ असा आहे ना, रूम कमी पडत असेल ट्रॉफ्या ठेवायला, जेव्हा
एंट्री टाकणार तेव्हा बक्षीस न्यायचं, एवढंच डोक्यामध्ये, बाकी काय नाही. पाच बॉल 26 इथून करायचे आहेत. 26 पाच बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं इथून बॉल निघून चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथून मिळेल. चार बॉल मध्ये 25 इथून करायचे आहेत. पुन्हा एकदा बॉल जास्त बाहेर आहे. व्हाईटचा इशारा. व्हाईट +1 या 2 धावा ऍड होतील. इथून मैदानाच्या आतमध्ये षटकार आला. ज्या फटक्यांची गरज आधी होती ते फटके आत्ता येत आहेत. आता मात्र 3 बॉल 17 तरी मॅच संपली नाहीये, तरी मॅच आहे. 3 वरती 3 ठोकायचे आहेत आणि मॅच घेऊन जायचंय. 3 बॉल 17. खतरा कोणाला? टीम अमरकला की टीम उंबरवाडीला? हा बॉल पुन्हा एकदा जास्त बाहेर म्हणजे वाईट. यासाठी थांबणं गरजेचं आहे. रणजितला, हनुमंतला थांबणं गरजेचं होतं. मॅच कधी देखील झाली असती. 3 बॉल 16. आता या मॅच मध्ये एखादा मोठा फटका आला तर थोडस मॅच खुली होऊ शकते. हलक्या हाताने घेऊन काढलाय. आता समीकरण बदललं. 2 बॉल आणि 15 धावा. जरी 2 बॉल 2 मोठे फटके ठोकले तरी सामना अमरकच्या खिशामध्ये जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा जल्लोष आणि जल्लोष. 12वा खेळाडू रेडी आहे, जायचं आहे. क्रिकेटवरचं प्रेम आहे. लॉंग ऑनला खेळून काढलाय. निलेश आहेत. निलेश फक्त उड्या मारणार, बाकी काय नाही. कॅमेरामध्ये दिसलं पाहिजे ना, हाड बनवायची कॅच सोपी असेल तरी. एक निलेश आहेत. आता मात्र 1 बॉल आणि इथून करायचे धावा 11. चला वय घेऊ नका प्लीज. आणि इथून हा बॉल वाईट. असं करून चालणार नाहीये. बकासूर आज अक्की नाहीये तर पहा किती कमी भासते. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. गोलंदाज एक पूर्णपणे कमी होतो. धावा कमी अजून असत्या तर मॅच देखील फिरली असती. पहा मॅच कुठे आली. 1 बॉल 9. काहीच नाहीये. थोडस स्ट्रॅटर्जी लावून खेळला असता संघ तर मॅच ऑन झाली असती. आणि ओ बॉल निघून चालला आणि पहा अमरक बाजी मारली आहे बक्षीस पात्रामध्ये. पहिला संघ अ गटातला आई माळाई देवी अमरक हा संघ आज देखील बक्षीस पात्रामध्ये गेलाय. नाव आहे मानाई देवी अमरक. बाजी मारले. कॅमेरामॅन फोकस जरूर करायचा आहे. आणि पहा हीच तर खुशी आहे. हा जल्लोष वेगळा असतो मित्रांनो. आपलं जेव्हा गाव, आपला संघ जेव्हा जातो ना तेव्हा हे जल्लोष असतं. हे सगळे अमरक गावातले खेळाडू आहेत. एकाच गावातले आज एकत्र मॅच झाली. मानाई देवी अमरक अ आणि मानाई देवी स्पोर्ट्स अमरक फक्त हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ही खुशी आहे. हा जल्लोष आहे. पहा स्क्रीन वरती आपल्या ज्या देवीनं त्यांच्या पाठीशी नेहमी हात ठेवलाय. बक्षीस पात्रामध्ये जाणारा संघ आमरक या संघानं आज बाजी मारली आहे. आणि जल्लोष पहा. निलेश काहीतरी वेगळं कायम करत असतो. आणि ब गटाला सुरुवात होतीये. पहिली मॅच नाटोशी आणि दीक्षी. नाटोशी संघ फिल्डिंग आहे तुमची. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवणार आहोत.
या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच सांगतोय. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत लगेचच घेऊन येतो.